नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. कसं काय, मजेत ना? तर मित्रांनो हे बघा, सगळे नाश्ता करायला बसलेत. तर आपण लग्नाच्या ठिकाणी पोचलेलो आहोत सगळे. बघा, त्यांचा मनपसंत असेल नसेल आय डोंट नो, पण खात आहेत. मला आवडत नाही, जे आवडत नाही ते मी खात नाही, कारण त्रास होतो. त्यापेक्षा बोललो आपण काहीतरी बाहेरच खाऊ थोड्या वेळात. साहेब हे बघा, नवरदेव आलेले. किती गाडी कशी काय, मजेत ना? मजेत चालू आहे. तर मित्रांनो, नवरदेव आलेले आहेत आणि नवरी पण आलेली आहे. तिला नाही भेटलो कारण ती आमच्या अगोदर पोचले. आता तयारी चालू असेल. बाकी आपला हॉल आतमध्ये आता जाऊ तेव्हा बघूच. इकडे आपला नाश्त्याचं काउंटर वगैरे आहे आणि हळूहळू सगळी मंडळी येत आहेत. तोपर्यंत चला आपण पण काहीतरी नाश्ता करून घेऊ आणि आपल्या कामाला सुरुवात करू. मित्रांनो, आता आपल्या हॉलमध्ये पंडितजी सुरुवात करतात त्यांच्या विधीच्या कार्याला आणि त्याआधी पूर्ण तयारी करायची आहे. बाकी मंडळी आहेत वरती, थोड्या वेळात येतील. त्यानंतर गणेश पूजन वगैरे आहे, ते सगळं करून झालं की मग आपला फोटोशूट सुरू, म्हणजे तेव्हापासून सुरू होईल. पण मोस्टली ती चेंज नाही करणार आहे, थोड्या वेळाने करणार आहे. जे आहे त्याच्यावरती आपल्याला शूट करायचं आहे. तर हे बघा, सोबत त्यांचे मदत करताय का साहेब? मदत करताय का ना? त्यांचे बंधू आहेत, ते पण त्यांना मदत करतात कारण ते एकटेच आहेत. जेवढं लवकर होईल तेवढं बरं आहे, कारण लग्नाचं आपल्याला टायमिंग काय आहे? 12:30 आहे. त्यामुळे टेन्शन नाही, म्हणजे होऊन जाईल, जेणेकरून आपण लवकरच मोकळे होऊ अशी अपेक्षा धरू. हां, अजून खूप काही आहे पण जे आताच शॉक द्यायला लागलेत, पण ठीक आहे. चला आपण भेटूया थोड्या वेळातच. त्याआधी नाही, थोड्या वेळातच भेटू. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण शूटला बघितलं, माझ्या समवयस्क मंडळी असायची, पण आज खूप जुन्या अनुभवाचे मंडळी माझ्यासोबत म्हणजे अपोजिटला आहेत. तर दादांचं नाव आहे संतोष आणि चेतन. त्यांचा जुना अनुभव आहे. आज मी त्यांच्याकडून काहीतरी शिकेन. त्यांच्या काळातील काही असेल ते मला सांगतील, कारण आताचा लेटेस्ट जमाना मिररलेस वगैरे, तरी देखील त्यांच्याकडे आपल्याकडे सध्या कॅमेरा आहे, कारण त्यांनी शूट केलं ते आधी, म्हणजे कोडाकपासून सुरू केलं असेल ना जुने कॅमेरे, कोडाक. ओके, तर खूप जुन्या काळात. ओके, कोनिका, म्हणजे जो मला देखील माहिती आहे, मला कोडाकपासून माहिती आहे. तर अशा पद्धतीचे माझ्यासोबत आज एक वेगळा अनुभव मिळणार आहे मला. आणि बाजूला इन्स्ट्रुमेंट चालू असल्यामुळे थोडा आवाज कमी आला तर तुम्ही एअरफोन लावून नक्की ऐका. तर चला मित्रांनो, आपण आता शूट करायला सुरुवात करायची आहे, कारण इकडे सर्व ऑलवेज तयारी झालेली आहे. फक्त नवरी यायची बाकी आहे. बाकी आपल्याला गणेश पूजन वगैरे आता इथे सुरू करायचं आहे. तर चला मंडळी, आपण सुरू करूया आपला फोटोशूट. प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि. नमः शिवाय, गन्धाय नमः सोमाय, शम्भवे जन. जयन्ती मंगलाकाले दुर्गा क्षमा शिवादात्रे सहस्रदा नमोदे नमो देवे महावीरे शिवाय सतते नमः. प्रभुदेव भद्राय नियता वृंदावनामः देवा पूजन निमित्तायामः महादेवताय नमः. तर मित्रांनो, गणेश पूजनाचा कार्यक्रम आपला झालेला आहे. आता गाणाभरणी, त्यानंतर मग काय देवा हळदीचा कार्यक्रम, आपला उष्टी हळदीचा कार्यक्रम सुरू होणार आहे. आणि इथून मग नवऱ्याचं मग आपला गणेश पूजन वरच्या देवघरात. ओके, तर अशा पद्धतीच्या आपल्या हॉलवरच्या विधी चालणार आहेत. आपल्या गावाकडील विधी प्रत्येकाची वेगवेगळी असते, पण आता हॉलच्या पद्धतीने करायचं म्हटल्यावरती मग सर्व ॲडजस्टमेंट करणं गरजेचं आहे. तर आपलं हे कार्यक्रम सुरूच राहणार आहे. चला आपण तोपर्यंत शूट करून घेऊ. मित्रांनो, 4 माळी चढून आम्ही देवा येण्यासाठी आलेलो आहोत. हे बघा, सगळी मंडळी इकडे. लिफ्टला फक्त नॉर्मली 4 जणांचंच अलाउड, म्हणजे 6च आहे. त्याच्यामध्ये एक वॉचमन कंपल्सरी असतो आणि 5 जण, म्हणजे 4 जणांनाच घेतो, जास्त नाही. तर असं मिळून 5 जण होतात. मग एवढे सगळ्यांना घेऊन येण्यापर्यंत आपल्याला खूप वेळ जाणार आहे. आणि देवाचा कार्यक्रम आपला सुरू झालेला आहे. नंतर भेट. देवता कुलस्वामिनी बैली जोगेश्वरी माता देवता, ग्रामदेवता कालकाई पद्मावती माता देवता, स्थान देवता वासी देवता, आद्यश्री पितृवंदे परमेश्वर देवता, यजमान चिरंजीवी सौभाग्यकांक्षिनी वृषाली चिरंजीव तेजस नामिनी विवाह निमित्त या वास्तूमध्ये देवापूजन प्रित्यर्थ कुलस्वामिनी माता देवता, ग्रामदेवता, उल्पे जे काही तुमचे गावापासून वेशीपर्यंत, वेशीपासून मुंबईपर्यंत जे काही उल्पे काढलेले ते उल्पे मान्य करून
या सहकुटुंब सद्भक्तांचं दैव रक्षण करणारा वैवाहिक जीवनामध्ये सुख शांतीदा विवाह प्रसंगी येणारे कुठल्या प्रकारचे विघ्न असतील विघ्नांचं निवारण करून विवाह मंगलमय वातावरणामध्ये प्रदान करून द्या. कुठल्या प्रकारची भूलचूक क्षमा अपराध नारळ वाढवण्यात जे काही झालेली असेल ती दूर करून या सहकुटुंब सद्भक्तांचं दैव रक्षण करते राहा. कुठल्या प्रकारचे मनामध्ये योजलेले संकल्प असतील संकल्प सिद्धी जाणं आपला मार्ग दाखवा. चिरंजीवी सौभाग्यकांक्षी विशाली यांच्या वैवाहिक जीवनामध्ये त्यांना सुख शांती प्रदान करून त्यांचे काही मानाचे उल्के तुमच्या चरणावर दिले ते मान्य करून याच कुटुंब सद्भक्तांचं दैव रक्षण करते राहा. कुलस्वामिनी माते की जय. ग्राम देवता कालकाई माते की जय. पद्मावती माते की जय. जो बैली जोगेश्वरी माते की जय. सोडून जा नमस्कार करून द्या. नमः शिवाय नमताय नमः सोमाय नमः शिवाय. तर मित्रांनो आता हळूहळू सगळी मंडळी येत आहेत आणि आपला शूटचा आता कार्यक्रम थोडा वेळ सुरू होईल कारण वेळ झाला आहे 12:05 झाले. 25 मिनटं बाकी आहेत. तयारी चालू आहे पण आपलं तोपर्यंत काही ना काहीतरी गप्पा वगैरे चालूच आहेत. वरती शूट करत होतो आणि मी एकटाच होतो त्यामुळे व्हिडिओ शूट करता नाही आली. तिचं ऑलवेज शूट करून घेतलं आहे. जमल्यास तर मी टाकेन नाहीतर मग इन्स्टा आय डीवरती आपला पोस्ट बघूच. त्याची जी लिंक आहे किंवा माझा आय डी मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. काय रिक्वायर्ड असेल किंवा असेल तर सगळं मला तुम्ही कळवा. मोबाईल नंबर वगैरे पण टाकेन आणि असंच तुमची एक आठवण म्हणून आपला ब्लॉग चालूच असतो आणि याच्या निमित्ताने तुम्हाला एक आठवण राहील की बाबा माझ्या वेडिंग काही असेल तुमचं ऑलवेज फंक्शन असेल तर फंक्शनमध्ये आपण तुम्ही कधी आठवण झाली तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नक्की बघू शकता. सध्या आता सगळे निवांत आहेत कारण मुलगा यायचं बाकी आहे आणि तो आल्यानंतर मग सगळी घाई गडबड असणार आहे आणि काका वगैरे सगळे काय आलेले आहे तिथे. हळूहळू पुरा हॉल भरणार आहे पण तो आधी आपण शांतपणे निवांत बसू गप्पा मारू आणि मग थोड्या वेळाने कामाला सुरुवात. चला 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 चला. तर मित्रांनो फायनली नवऱ्याचे आगमन झालेलं आहे कारण मुहूर्ताचं वेळ झालेले असल्यामुळे घाई करावी लागते. बघा आमच्या फोटोग्राफरांची अवस्था बघा म्हणजे काही झालं तरी आमच्यावरतीच. हे महत्वाचं आहे ना. कुणी बोलले क्वचितही सोडू नको नम्रता त्या सुखाने दिल्या घरी तुमली त्या सुखाने रा शुभमंगल उगे करा विउगी वाजांचे बहुगल मला न करणे पूर्या सदा मंगल शुभमंगल विद्या बलं दैववनं देवा गौरी पदे देव शुभमंगल कुलदेव देजे ग्रामदेव देजे शुभचिंतन शुभमंगल हा फोन कुणाचा आहे मला नाही माहिती मी घेऊन आलो. कृपया तळीवाली केळवली आणि मामा हेच फक्त राहतील बाकीच्या सर्वांनी स्टेज खाली करायची. प्रसन्न
सगळं दान करू शकतात सर्व, हे कन्यादान करू शकत नाही. वैभव आहे ना, अन्नदान, दान, नेत्रदान, बरेच प्रकारे दान सर्व करू शकतात. कन्यादान सौभाग्य म्हणतात. खाण्याची गोष्ट नाही आहे. हिंदू धर्मामध्ये जन्म घेणं म्हणजे आपलं वाढवण्यासाठी ठीक आहे. आता ब्राह्मणदान सुरू करायचे, आता कान पिळायला बोलवायचं आणि मुलाची बहीण होमासाठी होमावांसाठी आणि आहेराना मुलीचा मुलाच्या बहिणीचा आहेर होमाचा होमाची पूजा करते ना आता बोला की भाऊजी झालं की सुरुवात आता घे आता ते गिफ्ट घे
साक्षीचं काय लावतो? आग लावतो ना. असं बोलतोच ना. अग्नी साक्ष म्हणजे आपली भ्राता म्हणजे भाऊ असतो, आशीर्वाद मिळावा म्हणून अग्नीला साक्ष कोण बहीण माणसाला म्हणतात. हे अग्नीला साक्ष म्हणून पूजा म्हणजे बघा आणि सोडा. कळलं का? आपण आग नाही लावत, आपण अग्नीला साक्ष म्हणून पूजा करतो. मला भांडा उचला तो अरे इन्हें हाथ जोड़ने त्यांनी नाही दोघांनी मध्ये उभे राहा. ते पाया पडते. आता या बोर्डमध्ये मित्रांनो फायनली वेडिंग शूट झालेलं आहे. भावाने खूप मदत केली कारण मगाचपासून तो शूट करत होता. मला फ्रीली तेवढं काम करता आलं आणि आमची ताई फायनली आता लग्न झालेलं आहे. भाऊजी गेले कुठं आहेत ते
नाही नाही बघा आहेत त्यांचं आता फायनली झालेलं आहे लग्न. कॉंग्रॅच्युलेशन. हाय. चला 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 हॅपी मॅरिड लाईफ. तर मित्रांनो अशी आमची धावपळ चालूच असणार आहे, कारण गंमत कशी आहे कितीही काय झालं तरी फोटोग्राफरवरती येऊन येणार, कारण आम्ही 2 मिनटं मागितलं तरी आम्हाला ते मिळत नाही, जबरदस्ती घ्यावं लागतात आणि ती आमची खासियत आहे. तर चला भेटू आपण थोड्या वेळात, तोपर्यंत आपण पेटपूजा करून घेऊया. मित्रांनो आत्तापर्यंत आपण वेडिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात की किती धावपळ होते, कोणी एवढं काय खास मदत करत नाही, पण हॉलला या दोन्ही पण गुरुजींनी छानपैकी आम्हाला मस्त सपोर्ट केला. सगळ्या पद्धतीमध्ये आम्हाला फोटो वगैरे छान काढून दिले. लवकरच तुम्हाला आपलं योगा असेल तेव्हा भेट होईलच, तोपर्यंत त्यांची आठवण मला कायम राहील, कारण खूप सपोर्ट केलाय. ते आता चालले दुसरीकडे, त्यांना आपण मोकळं करूया. चला मित्रांनो फायनली जेवणाचा प्रोग्राम झालाय आणि आम्ही सगळे गप्पा मारतोय. हे आमचे यजमानी आजचे कार्यक्रमाचे खास, कारण त्यांच्या मुलीचं लग्न होतं. यजमानी जेवण वगैरे एकदम छान झालं होतं, सगळे पोट भरून जेवलेत. अजून हा आपला जेवणाचा प्रोग्राम चालूच आहे, जेवतात छानपैकी आणि आमच्या थोड्या गप्पा चालू आहेत, कारण आता फ्री झालोय. चहा त्यांच्या सगळ्या घरचीच वाडीची मंडळी आहेत, अजून खूप मंडळी आहेत जे आपले काही ना काहीतरी कार्यक्रम म्हणजे खाण्यापिण्याचा कार्यक्रम चालू आहे. तर आता आम्ही सगळे भेटलो, थोडी गप्पा मारतोय. गप्पा मारल्यानंतर थेट आम्ही सेल्फी काढणार आणि मग तुम्हाला भेटणार. चला तोपर्यंत सगळी आपलीच मंडळी आहेत, जेणेकरून एक आठवण म्हणून आम्ही ही व्हिडिओ करतोय, कारण सगळा कार्यक्रम झाल्यानंतर काहीतरी आठवणी पाहिजे, कारण फोटोमध्ये तर निघणार आहे, पण अशा व्हिडिओमध्ये कधी ना कधी आठवण पडली की लगेच आपण ते बघणार आणि नक्की आवर्जून बघतात ते. तर चला आपण भेटूया थोड्या वेळात रिसेप्शनला. तोपर्यंत या 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 सगळी जण आलेली आहेत, बघितलात. तर भेटूया आपण डायरेक्ट रिसेप्शनला. तोपर्यंत मित्रांनो फायनली रिसेप्शन पण आमचं संपत आलं आहे, कारण फास्टमध्ये सगळं काम उरकतोय, कारण त्यांना जायचं जेवायला. आम्हाला शूट पण करायचं आहे, पण गंमत अशी आहे पुन्हा शूट मिळेल न मिळेल याची काय गॅरंटी नाही, कारण की ते जेवायला गेले की त्यानंतर आत्ता जे एक्सप्रेशन जे मोमेंट आहेत त्या पुन्हा मिळतील याची काही गॅरंटी नाही. तरी पण आम्ही प्रयत्न करतो की बाबा मिळावं शूट. आणि हे बघा यांचं असं निवांतपणे चालू आहे आणि आईसाहेब पण एकदम फ्री झालेत, कारण त्यांचे फोटो वगैरे काढून त्यांना एकदम फ्री करून टाकले. आपला हॉल वगैरे एकदम क्लिअर झालेला आहे, पण आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे. आपल्याला फोटोशूट अजून खूप करायचं आहे, कारण त्यांचा कपल शूट झालेला नाही. मग अशी धावपळीमध्ये नशीब तेवढे तरी ज्या वेडिंगचा ड्रेस होता त्याच्यावरती शूट करून घेतला. चला आपण आता बघूया त्यांचं जेवण झाल्यावरती शूट करायला मिळतं आहे का. तर मित्रांनो आत्ताच रिसेप्शन होऊन ते जेवायला पण गेले. रिक्वेस्ट होती की फोटोशूट करायचा आहे, तर ते बोलले की थोड्या वेळात करू. आता बघूया. हॉल तर पुरा खाली झालेला आहे, लाईट सगळे बंद केले, नॉर्मली डिमर आहे. तर बघूया आता जर शूट करायला म्हणजे आतमध्ये नाही भेटलं तरी आम्ही बाहेर शूट करणं एवढं नक्की, कारण त्यांचं कपल शूट केल्याशिवाय आम्हाला जाता येणार नाही, तर अल्बम कंप्लीट होऊ शकत नाही. त्यामुळे मग बाकी सेटअप आम्ही रेडीच ठेवला आहे, फक्त बस ते आले की आमचं काम करायला आम्ही सुरुवात. आणि त्यानंतर मग पॅकअप करून थेट घरी. आता जायचं आहे घाटकोपरला, कारण आई आणि पप्पा वगैरे काल तिकडचं झालं वेडिंग वगैरे, ते थेट गेले तिकडे. मग आपल्याला पण तिकडेच जायचं आहे, कारण त्यांना उद्या रात्री तर जायचं आहे गावी आणि माझी उद्यापासून इकडची कामं सुरू होणार आहेत. त्यामुळे मग काम करायचंच आहे. तर चला थोड्या वेळात आपण नॉर्मली सेट आहे आणि जे आपलं काय आहे ते सगळं सेट करू, बॅग वगैरे चेक करू आणि मग निघू. तोपर्यंत चला फायनली आमचा पॅकअप झालेला आहे. त्यांचा अजून पॅकअप चालू आहे, मी रेडी झालो आहे, कारण फोटो व्हिडिओ त्यांचं दोन्ही होतं. आणि धावपळाशी म्हटल्यावरती मी मगाशीच बोललो की आम्हाला फोटोशूट करू देतील का नाही. त्याच्यामध्ये पण आम्ही भांडून 5 मिनटं घेतली, त्यात पण धडाधड एवढं फास्ट काम केलं. अखेरला सगळं हॉल बिल बंद. नॉर्मली आम्हाला हे आता पॅकअप करायचं म्हणून लाईट ठेवलेली आहे आणि बाकी सगळं ऑलवेज काम म्हणजे नशीब तेवढ्या निमित्त तरी आम्ही ते तरी फोटो निघाले, कारण त्यांना बोललं होतं की 5 मिनटं तरी द्या जेणेकरून आम्हाला फोटो काढता येतील. आता चला, कारण ते त्यांच्या मार्गाला निघून जातील, मी माझ्या मार्गाला निघून जाईन. बाकी आता ती मंडळी तर गेलेत, त्यांना लास्ट आपलं बाकीच्या गोष्टींसाठी भेटू आणि मग निघायचं आहे. आणि हे आपलं तेजस, वृषाली वगैरे आता फ्रंट कॅमेरा असल्यामुळे दिसण्यात येणार नाही, बाकी मी शूट केलं आहे ते तुम्ही बघाल तेव्हा दिसणार आहेच. तर चला मित्रांनो आपण लवकरच भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मजेत राहा, टाटा बाय बाय. आणि त्यांच्याकडून पण
आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब लवकरच मिळणार आहे, कारण खास ते त्यांना खूप आवडलं आहे, आल्यापासून त्यांनी बघितलं आहे. आणि कुठले लांबचे नाहीत, आपल्या इकडचेच आहेत, ते साकलोडीचे आहेत, पडवेकरवाडीमधले. तिथे माझे रिलेटिव्ह, माझी मावशी वगैरे आहे आणि ते त्यांचे मित्र आहेत. तर अशी आमची ओळख, म्हणजे कोण ना कोणतरी भेटतच असतं, तशी आमची ओळख म्हणजे आमच्या जोडी गावातले आले, आजूबाजूचे म्हटल्यावरती आपलंच. तर चला, गाववाले. तर चला मित्रांनो, आपण भेटूया लवकरच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टाटा.